या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत सोलापूर शहर व जिल्हा प्रभारी मोहन जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी महानगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल। प्रत्येकाने मतदार यादीची तपासणी करून संघटन अधिक मजबूत करावे। आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मागणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश गुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलका राठोड, सुशीला आबुटे, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, नरसिंग काळे, प्रवीण निकाळजे, माजी नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार, अनुराधा काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला, युवक व अल्पसंख्याक विभागाचे नेते उपस्थित होते। यावेळी मोहनदादा जोशी म्हणाले, आपले नेते राहुल गांधी यांनी देशातील मतचोरीचा डाव उघड केला। नरेंद्र मोदी मतचोरी करून पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस मतांवर दरोडा टाकून मुख्यमंत्री झाले। अशा परिस्थितीत लोकशाहीचे रक्षण करणे ही काँग्रेस कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे। काँग्रेसने नेहमीच सामान्य माणसासाठी, शेतकरी, कामगार आणि गरिबांसाठी लढा दिला आहे। बैठकीदरम्यान शहरातील विविध प्रभागातील संघटन स्थिती, मतदार यादी तपासणीचे काम, प्रचार नियोजन यावरही चर्चा झाली। अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना, सूचना आणि अपेक्षा प्रभारींसमोर मांडल्या। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारीला सुरुवात केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले। यावेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी नगरपालिका तालुकावाईज जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सकाळपासून सुरू झालेला होता आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निवड समितीने घेतलेल्या आहेत। या निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस पक्षाने सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि त्या पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत। परंतु भाजपच्या विरोधामध्ये जे मतांचं विभाजन होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आघाडी होत असेल तर त्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्ष तयार आहे। ही भूमिका त्या तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितली आणि जिल्हा काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांना तसं निर्देशसुद्धा दिलेले आहेत। उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना प्रत्येक नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जे एक महत्त्वाचे जे काही मुद्दे या ठिकाणी त्यांनी सांगितले की स्थानिक प्रश्नावरती ज्यावेळेला ही निवडणूक असताना सुद्धा आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार काम करतं आहे, जो भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराचे जे कॅप्टन आहेत मुख्यमंत्री, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चीड आहे। ज्या पद्धतीने सत्तेच्या जोरावरती ईडी असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल आणि सहकारी संस्था या सर्वांना वेठीस धरून भाजपने जे ओपन दुकान सुरू केलं आणि त्या दुकानामध्ये जे घाबरलेले नेते होते ते त्या ठिकाणी निघून गेलेत। याच्या विरोधामध्ये सुद्धा जनतेमध्ये आणि मतदारांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे आणि या सर्व गोष्टींचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना फायदा होईल अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि म्हणून 12 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड समितीची बैठक मुंबईला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आदरणीय नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब आणि खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याशी चर्चा करून हे सर्व उमेदवार या ठिकाणी निश्चित केले जाणार आहे आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये एक नवीन असं परिवर्तन या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.